नमस्कार, मी तेजस्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये. मंडळी, वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत ज्या आपण घरात ठेवल्यानंतर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होते. म्हणजेच आपल्याला पैशाची कधीही कमतरता भासत नाही. तर त्या वस्तू कोणत्या आहेत, चला आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता बघूया आपण वास्तुशास्त्रातील त्या अशा गोष्टी ज्या आपल्याला श्रीमंत बनवणार आहेत. वास्तुशास्त्रानुसार वास्तुतज्ञ आपल्याला घरामध्ये काही मूर्त्या ठेवण्यासाठी सांगत असतात. ज्या मूर्त्या घरात ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी तसेच नोकरी आणि व्यवसायामध्ये आपली सतत प्रगती होत असते. आपल्याला असे वाटत असते की घरामध्ये वस्तू ठेवल्यानंतर प्रगती कसं होणार, पण आपल्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या घरातल्या वातावरणाचा आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्या आयुष्यावर कळत नकळत सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतात. जसे बघा, काही झाडे असतील, रोपं असतील, वेली असतील किंवा यंत्र असतील, जसे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र, अशा सगळे यंत्र आपल्या घरात असल्यानंतर आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते. तसेच बंद पडलेली घड्याळ, न लागणाऱ्या वस्तू किंवा अडगळीचं सामान जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये एक निगेटिव्ह एनर्जी तयार होत असते. एकदा का घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून गेली की घरामध्ये वातावरण खूप उत्साही वाटत असतं आणि आपल्याला नवीन काही गोष्टी करण्याचा उत्साह निर्माण होतो. आपल्या हातून काही चांगल्या गोष्टी घडत असतात, तसेच आपल्याला काही नवीन संधी सुद्धा मिळत असतात. ज्या वस्तू आपली परिस्थिती सुधारवणार आहेत त्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण बघूयात. आता त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे गजमूर्ती, म्हणजेच हत्तीची मूर्ती, म्हणजेच 2 हत्तीचा जोडा. गजमूर्ती हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. या गजमूर्तीवर लक्ष्मीचा प्रचंड कृपा आशीर्वाद असतो. तसेच शुभ ठिकाणी सुद्धा गजमूर्तीचा उपयोग केला जातो. जसे लग्न असतील किंवा काही चांगले कार्यक्रम असतील त्या ठिकाणी एंट्रीलाच आपण गजमूर्ती बघत असतो. तसेच गजमूर्ती हे सुख, समृद्धी आणि वैभवाचं प्रतीक आहे. गजमूर्ती आपल्या घरामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच गजमूर्ती हे वैभवाचं सुद्धा प्रतीक आहे. तर बघा, अनेक दुकानांमध्ये आपण बघत असतो की गजमूर्ती ही सुरुवातीलाच काउंटरवरच ठेवलेली असते. जर तुम्ही नसेल बघितलं तर एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बघा, जिथे काउंटर असतं तेथेच गजमुख म्हणजे हत्तीची जोडी ठेवलेली असते. आता दुसरं आहे ते म्हणजे कासव. कासव हे श्रीहरी विष्णूंचं कृम हे दुसरा अवतार आहे. म्हणजे त्याचंच प्रतीक म्हणून कासव हे प्रत्येक देवघरामध्ये ठेवलं जातं. तसेच प्रत्येक मंदिरामध्ये सुद्धा कासव असतं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. ज्या ठिकाणी श्री विष्णूंचा वास असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी सुद्धा असतेच. म्हणूनच कासव ज्या ठिकाणी असते तिथे माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो. तसेच कासव हे एक वैभवाचं प्रतीक आहे आणि हे घरात ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये प्रचंड बरकत राहते. आता तिसरी गोष्ट ती म्हणजे कामधेनू. कामधेनूची मूर्ती ही सुद्धा प्रत्येक घरामध्ये असायला हवी, कारण कामधेनू हे एक बरकत असण्याचं प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार कामधेनूच्या मूर्तीला खूप जास्त महत्त्व आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भौतिक सुखाची जर कमतरता असेल तर कामधेनू आपल्या घरामध्ये नक्की ठेवली पाहिजे. कारण कामधेनू ही एक इच्छा पूर्ण करणारी गाय आहे. आपल्याला जर भौतिक सुखांची कमतरता भासत असेल तर त्या घरामध्ये कामधेनूची मूर्ती ठेवल्यानंतर आपल्याला सर्व सुख प्राप्ती होत असते. म्हणून कामधेनू हे आपल्या घरात ठेवायला हवी. आता चौथी गोष्ट ती म्हणजे पिरॅमिड. आता हे कुठल्याही प्रकारचं तुम्ही ठेवू शकता, धातूचं ठेवू शकता किंवा तुम्ही क्रिस्टलचं सुद्धा ठेवू शकता. पिरॅमिडमुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते आणि आपल्याला सर्व सुखप्राप्ती होत असते. तुम्हाला जर स्वतःचं घर घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही घरामध्ये क्रिस्टलचं पिरॅमिड ठेवलं तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. तसेच माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा या पिरॅमिडमुळे होत असते. तर प्रत्येक घरामध्ये क्रिस्टलचं किंवा कुठल्याही धातूचं पिरॅमिड हे ठेवायला हवं, कारण या पिरॅमिडमुळे आपल्या घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा तयार होते. वास्तुशास्त्रानुसार पिरॅमिडला खूप जास्त महत्त्व आहे. जर आपल्याकडे सगळेजण स्वामी सेवेकरी आहेत तर केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल की केंद्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पिरॅमिड लावलेलं आहे. तसेच दरवाजाच्या एंट्रीला किंवा बऱ्याच ठिकाणी ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी पिरॅमिड उपलब्ध केलेले आहेत. तर तिथून सुद्धा तुम्ही पिरॅमिड घेऊ शकतात. आता पाचवी मूर्ती आहे ती म्हणजे घुबडाची मूर्ती. आता तुम्ही म्हणाल, घुबडाची मूर्ती कोण घरामध्ये ठेवतं? पण घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे हे बऱ्याच लोकांना माहित नाही. आणि घुबडावर सुद्धा माता लक्ष्मीचा प्रचंड कृपा आशीर्वाद आहे. जर ही मूर्ती आपण घरात ठेवली तर आपल्या घरात सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. आपल्या घरामध्ये घुबडाची मूर्ती ठेवताना ती सिंगल न ठेवता ते दोन किंवा 3 असे फॅमिली सहित जर ठेवले तर ते आपल्यासाठी जास्त फायदेशीर असतं
आणि सगळी निगेटिव्ह एनर्जी हे आपल्याकडे खेचून घेत असतं. म्हणून घरामध्ये एक घुबडाची मूर्ती असायला हवी. घुबडाची मूर्ती आपण घरामध्ये ठेवली तर आपल्याला नवीन संधी उपलब्ध होतात, उत्पन्न वाढतं, तसेच नवीन मालमत्ता खरेदी करण्याची संधी आपल्याला मिळत असते. म्हणूनच प्रत्येक घरामध्ये एक घुबडाची मूर्ती सुद्धा असायला हवी. कारण बघा, मोठ्या मोठ्या श्रीमंत घरांमध्ये सुद्धा ही घुबडाची मूर्ती ठेवली जाते. आता 6वी मूर्ती ती म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती. गणपती बाप्पा हे मंगलमूर्ती आहे, सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे आणि विघ्नहर्ता आहे. हे सगळे आपले दुःख दूर करत असतात. तर सगळ्या गोष्टीची सुरुवात जर आपण गणपती बाप्पाच्या पूजेने केली तर आपले सर्व कामं सुरळीत होत असतात. आता प्रत्येक घराच्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती तर असतेच, पण बघा, प्रत्येक मोठ्या घरामध्ये किंवा प्रत्येक श्रीमंत घरामध्ये एंट्रीलाच गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली जाते. म्हणजेच गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि त्याच्यातून जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते ती आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू देत नाही. म्हणूनच त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली असते. तसेच बाप्पाच्या उपस्थितीमुळे सर्व कामे हे आपले निर्विघ्नपणे पार पडतात. म्हणूनच बाप्पाची मूर्ती ही सुरुवातीला प्रत्येक गोष्टीमध्ये सुरुवातीलाच बाप्पाची पूजा केली जाते. तसेच घरात प्रवेश करताना सुद्धा बाप्पाची मूर्ती ही अवश्य ठेवावी. आणि महत्वाची मूर्ती ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती. आता प्रत्येक श्रीमंत घरांमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही ठेवलीच जाते. तर देवाऱ्यामध्ये तर ठेवलीच जाते, पण इतर ठिकाणी सुद्धा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते, पण ती दर्शनी नसते. म्हणजेच कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ती ठेवली जाते. जसे देवाऱ्यात किंवा तिजोरीमध्ये ही मूर्ती ठेवली जाते. आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची रोज नित्य नियमाने पूजा केली जाते. आपण सुद्धा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवत असताना कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी ती ठेवावी. आणि आपला देवारा जरी असेल तरी तो लगेच कोणाची नजर त्यावर पडणार नाही अशा ठिकाणी तो ठेवावा. माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच घरातील इतर देवांची सुद्धा सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने पूजा केली गेली पाहिजे. म्हणजे त्यामुळे घरामध्ये एक विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच आपल्याला सगळ्या कामांमध्ये बरकत मिळते. बघा मंडळी, आपण खूप कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो, प्रत्येक कार्य पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण कधी कधी आपण खूप प्रयत्न करून सुद्धा आपल्या कामामध्ये आपल्याला यश येत नाही किंवा आपल्या प्रयत्नांना यश येत नाही. शास्त्रामध्ये सांगितलेले काही नियम जर आपण पाळले किंवा त्या वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर नक्कीच आपल्याला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये या 7 पैकी किमान एक तरी मूर्ती आपल्या घरात असावी. त्याला जर या 7ही मूर्ती शक्य नसतील तर किमान एक तरी मूर्ती आपल्या घरात असायलाच हवी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत.